माझे नाव नंदिनी योगेश गिल आहे आणि मी VIT शाळेचे रिपोर्टर आहे. तर आज आपल्यासोबत एक पॅरेंट उपस्थित आहे आणि आपण त्यांना काही मत विचारणार, आपण आपल्या शाळेबद्दल त्यांचे मत जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला ह्या शाळेत टाकले होते तर तुम्हाला काय वाटले होते? सुरुवातीला मी माझ्या मुलीला टाकले होते. माझ्या मुलीचा अभ्यास वगैरे छान वाटला. मग नंतर मला असं वाटलं की माझ्या मुलाला पण टाकावं. मग त्यावेळेस पण मला वाटलं की माझा मुलगा ऍडजस्ट होतो की नाही होत हे बघावं. पण त्यांनी ऍडजस्ट केलं आणि छान वाटलं. प्रोग्रेस वगैरे छान आहे. थँक्यू मॅम. तुमचा दुसरा प्रश्न की तुम्हाला तुमच्या शाळेच्या अभ्यासाबद्दल काय वाटतं? तुमचं मत काय आहे शाळेच्या अभ्यासाबद्दल? शाळेच्या अभ्यासाबद्दल मत छान आहे. टीचर स्टॉफ पण छान आहे आणि मुलांकडून करून घेतात, रीडिंग घेतात, रायटिंग घेतात आणि आवर्जून सर्व टीचर लक्ष देतात. तुम्हाला शाळेच्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी बद्दल काय वाटतं? स्पोर्ट ऍक्टिव्हिटी छान आहे. स्पोर्ट गेम वगैरे सर्व घेतात. कबड्डी, खो खो, इतर जिल्ह्यामध्ये खेळायला जातात, स्टेट लेवलला खेळायला जातात आणि माझी मुलगी सुद्धा स्टेट लेवलला खेळायला गेलेली आहे आणि जिंकून पण आलेली. त्याच्यामुळे स्पोर्ट वगैरे छान होतात. छान आहे शाळा. तुम्हाला इतर पालकांना काही मेसेज द्यायचा आहे का? हो, इतर पालकांना मेसेज देऊ इच्छिते. बघा, शाळा छान आहे आणि प्रोग्रेस पण छान आहे. मुलं छान आहेत. तुम्ही जर तुमच्या मुलाला टाकायचं असेल तर शाळेला भेट द्या. बघा, टीचर टॉप पण छान आहे आणि करून घेतात आणि एक वेळेस भेट द्या आणि मला तर असं वाटतं की तुमच्या मुलांना टाका. थँक्यू मॅम. तर आपण ह्या पालकांचं मत बघितला आणि माझे हेच मत आहे की जर तुम्हाला तुमच्या मुलाला शाळेत टाकायचं असेल तर VIT इंग्लिश स्कूलला येऊन भेट द्या आणि त्या मॅनेजमेंटला भेट द्या आणि मग तुमचा डिसिजन घ्या की तुम्हाला तुमच्या मुलाला ह्या शाळेत टाकायचे आहे की नाही. थँक्यू.